नमस्कार राजलक्ष्मी नमस्कार. मॅडम. नमस्कार. थँक्यू नमस्कार थँक्यू डॉक्टर फॉर राजेश. येस थँक्यू फॉर गिव्हिंग युअर प्रेशियस टाइम. आणि आय थिंक तुम्ही मागच्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये डायबेटिस फ्री फॉर एव्हर चा कोर्स जॉईन केला होता. आणि हो. मध्ये आमची जी निवासी कार्यशाळा झाली त्या निवासी कार्यशाळेला पण तुम्ही तुमचं नाव नोंदणी केली होती. तर तुमचा आले. ओव्हरऑल हा प्रवास कसा होता आणि तुम्ही या डायबिटीस मुक्तीच्या प्रवासामध्ये काय काय तुम्हाला अनुभव आले हे थोडंसं आजच्या इंटरव्ह्यूच्या द्वारे मी तुमच्याकडून समजून घेणार आहे. सो जेव्हा तुम्ही ऑगस्ट 2020 मध्ये कोर्स जॉईन केला त्यावेळी तुमची काय परिस्थिती होती आणि कुठल्या मानसिकतेमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन केला हे थोडं सांगू शकाल का? त्यावेळेला माझं एक अझम्पशन असं बनवण्यात आलेलं होतं अनेकांकडून की हा जो डायबिटीसचा जो काही डिसीज आहे हा हेरिडिटरी असतो आणि त्याच्यामुळे तो आई वडिलांकडून म्हणा किंवा माझ्या आत्या आणि माझ्या मामांना सुद्धा नाही होता. आई वडिलांना नाही पण दोन्हीकडनं आहे. त्यामुळे तो झाला असावा असंच ते सगळेजण म्हणायचे आणि मलाही तसं वाटायचं. उलट मला त्यामुळे ते ऍक्सेप्ट केलं गेलं होतं कुठेतरी आतल्या आत्मनामध्ये. आणि तुमचा हा डॉक्टर भाग्येश कुलकर्णी आय शुड टेल यू की तुमचा हा जो कोर्स आहे डीएफएफचा हा जॉईन केल्यानंतर हळूहळू 1-2 महिन्यांमध्येच तुमच्या सगळ्या वेबिनार्स मधून माझं हे जे अझम्पशन होतं ते पूर्णपणे नष्ट झालं. आणि मी म्हटलं येस आय कॅन विन अँड आय विल डेफिनेटली ओव्हरकम माय प्रॉब्लेम ऑफ माय. किती वर्षापासून तुम्ही सफर मोड मध्ये होतात? किती वर्षा अगोदर तुम्हाला एक कळलं की आपल्याला आहे? मोड मध्ये मी गेली 10 वर्ष होते. म्हणजे गेल्या वर्षीच्या आधी म्हणजे टोटल 10 वर्ष जवळजवळ हे असंच चाललेलं होतं की कुठेतरी सध्या काय परिस्थिती आहे? आता काय परिस्थिती आहे? आता जी बीपी शुगर आहे ती माझी वाढायची बरेचदा. ओके. आणि जी बेसिक होती ती तशी 100च्या कंट्रोलमध्ये राहायची. होती. आणि फक्त मधुमेहासाठी तुम्ही ट्रीटमेंट घेत होता का इतर पण काही आजार त्याच्या बरोबर होते तुम्हाला? नाही फक्त मधुमेहासाठीच मी फक्त ट्रीटमेंट. मधुमेहासाठी. आणि आता सध्या काय परिस्थिती आहे? जवळपास वजन थोडं एक 4-5 किलोनी जास्त आहे जास्त असं वाटत होतं. पण मी त्यासाठी अप्रोच नव्हते झाले. पण मला हेही सांगायला आवडेल की तोही गोल माझा पूर्ण झालेला आहे. या पहिल्या 4 महिन्यात तेच मी विचारणार होतो. बघा माझा पुढचा प्रश्न तोच होता की आता सध्या 8 महिने तुम्ही हा जर्नी कम्प्लीट केला आणि आता विक्टर स्टेज पर्यंत तुम्ही पोहोचलाय. तर काय आता सध्या परिस्थिती काय आजची परिस्थिती काय आहे? 8 महिन्यापूर्वीची परिस्थिती आपण समजून घेतली. आता काय परिस्थिती? म्हणजे मुख्य म्हणजे माझा कॉन्फिडन्स पूर्णपणे वाढलेला आहे की येस आय विल बी एबल टू मॅनेज माय ओन हेल्थ. असंही तुम्हीच दिलेल्या सगळ्या वेबिनार्स मधून आणि ज्या काही हिंट्स दिल्या आणि जितक्या मोठ्या प्रमाणात सर्वंकष मार्गदर्शन केलं त्या सगळ्या मार्गदर्शनाच्या टिप्समुळे आणि तुम्ही आणि डॉक्टर कविश्वर यांनी दिलेल्या वेबिनार्समुळे आणि त्यांनीही प्रत्यक्ष फोनवरून आणि प्रत्यक्षात दिलेले जेवढं काही मार्गदर्शन आहे त्याच्यातून मला हे लक्षात आलं की येस आय विल डेफिनेटली रिकव्हर. जीटीटी केली आहे का तुम्ही? याच्यावर गोड खाऊन जी आणि तुम्हाला शुगर तपासली त्याचा अनुभव कसा होता? काय अनुभव? जीटीटी फर्स्ट मी पास झाले ज्या वेळेला फर्स्ट आहे फक्त कम्प्लीट केलेली. पण मी 4 महिन्यांमध्ये डिसेंबर महिना ऑगस्टला मी जॉईन केलं. त्याच्यानंतरच्या 4 महिन्याने 16 डिसेंबरला मी जेव्हा टेस्टिंग केलं त्यावेळेला खरोखर मला खूप आश्चर्य वाटलं की काय खाल्लं होतं त्यावेळी? काय खाऊन केलं ते पण सांगा आम्हाला. काय खाल्लं होतं? काय गोड खाल्लं होतं त्यावेळेला? हा नाही ते तर नंतर सांगते. पण त्याच्या आधी मला सांगितलं होतं की ती जी टेस्ट करायची सगळ्या ट्रीटमेंटमुळे आणि डाएट चेंजेसमुळे. ट्रीटमेंट पण होती चालू. डाएट कसं करायचं, काय कधी करायचं कधी नाही आणि कुठं करायचं. आणि मुख्य म्हणजे आपल्याला थोडं तरी ऍग्री होईल असं ते डाएट होतं. असं नव्हतं की कुठली गोष्ट नको असलेली मला ही मुद्दाम खावी लागते नाईलाजाने. ते कधीच नव्हतं. तर त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये जीटीटी पूर्ण होण्याच्या आधी जेव्हा मी एक दिवस फक्त आधी जेव्हा टेस्ट करायला सांगितली होती कविश्वरांनी तर त्यावेळेला माझं जेवणाच्या आधीची म्हणजे आपली फास्टिंग शुगर 75 आली आणि पीपी आहे ती 103 आली ती फक्त. मला म्हणजे कम्प्लीट म्हणजे अनबिलिव्हेबल चेंज आहे हे लक्षात आलं. आणि त्यानंतर मी म्हटलं की येस म्हणजे आता ते लगेच दुसऱ्या दिवशी म्हणाले की आता जीटीटी फर्स्ट करून टाका. तर त्या दिवशी 6 गुलाबजाम खाऊन मी गेले आणि त्याच्यानंतर टेस्ट केली. तर त्याच्यानंतरची मी मुद्दाम हे व्हायला नको म्हणून लिहून ठेवली आहे. ते रॅन्डम 2 वेळेला घेतात ना नंतर 2 तासाने 3 तासाने.
तर दीड तास आणि 2 135 तासांची. आणि 160 अशी आली होती रॅन्डम. 135 आणि 160. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि तुम्ही त्याच्यानंतर आता तुम्ही पुढच्या टेस्टला पण तसं बघायला गेलं तर क्वालिफाय झालाय. पुढची पण GT2 लवकर कम्प्लीट करून घ्या. आणि हा सगळा तुम्ही जो डायबिटीस फ्री फॉर खूपच अमेझिंग आहे. खूप म्हणजे मोटिवेटिंग आहे हा तुमचा जो प्रवास. काही अडचणीचं वाटलं का? बऱ्याच जणांचा एक गैरसमज असतो की डायबिटीस फ्री फॉरएव्हरचा प्रोटोकॉल किंवा कुठलाही नैसर्गिक प्रोटोकॉल आपल्याला फॉलो करायला लागला तर खूप जास्त पथ्य असतील, कडू काढे घ्यावे लागतील. तर याच्यामध्ये तुम्हाला काय अडचणी जाणवल्या का या प्रवासात? नाही अडचणी अजिबातच जाणवलेल्या नाही. फक्त मी नेहमी पोळी जे खात होते त्याच्या जागी मी खपली गव्हाची पोळी खायला लागले. सुरुवात केली. राईट राईट. कंपल्सरी केली असती तर नक्की अडचण आली असती. त्याला पण सोल्युशन आम्ही तुम्हाला दिलं होतं की काय करायचं. Great. ती परमिशन कुठली दिलेली होती. कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या म्हणजे जसं तुम्ही आता 1-2 अडचणी सांगितल्या किंवा त्याच्यावर कशी मात केली ते सांगितलं. तर 3 अशा कुठल्या प्रमुख गोष्टी तुम्ही सांगाल या आमच्या DFFच्या ऑनलाईन प्रोटोकॉलच्या बाबतीत पहिल्यांदा आपण बोलूया. कुठल्या 3 गोष्टी तुम्हाला युनिक वाटल्या किंवा चांगल्या वाटल्या? पहिली मला म्हणजे माझ्या पर्सनल लेवलला असं वाटलं म्हणजे जी आवडलेली गोष्ट आहे ती ही की मला तुम्ही 3 फळं वेगळ्या वेगळ्या कलरची दररोज सकाळी खायला परमिशन दिली पहिल्या दिवसात. Yes, yes. त्यामुळे आम्हाला असं वाटायचं आधी की आपल्याला वेदर फळं खाताच येणार नाही. फ्रुट्स येणार. मग ते फ्रुट्स खायला परमिशन आहे म्हटल्यानंतर तो पहिला एक आनंदाचा भाग होता. दुसरं त्याच्याशी संलग्न आहे की कुठली कडू औषधं वगैरे अशी कुठली तरी नकारात्मक कुठल्याही प्रकारची औषधं नव्हती जरी आयुर्वेदातली तरी. हा दुसरा म्हणजे पहिला म्हणण्यापेक्षा हा दोन्ही मिळून हे मी एकटोच माने. दुसरा मला सगळ्यात की क्रम तुमच्या हा जो ऑनलाईन प्रोग्राम होता त्यामध्ये काय कोणत्या महिन्यामध्ये कोणता डाएट घ्यायचा कोणता नाही याबद्दलची आणि कोणत्या वेळेला आम्हाला जेव्हा प्रश्न पडायचे की आता खरंच जर आपली शुगर लो झाली तर मग त्यावेळेला आता आपल्याला आपण इथे हाऊ विल आय बी एबल टू मॅनेज असा मला प्रश्न पडला. त्याच वेळेला डॉक्टर कवीश्वरांचं लेक्चर तुम्ही ठेवलं होतं की जर शुगर कमी झाली गेलं तर काय करायचं. तर तो क्रम जो त्यातला तो माझ्या मते फार महत्वाचा आहे आमच्या दृष्टीने की ज्या वेळेला हे प्रॉब्लेम येतील या पेशंट्सना प्रेडिक्ट केलेलं आहे आणि त्याच वेळेला ते नॉलेज तिथं तुमच्याकडे त्या वेळेला ते सांगणं हे मला आता कोरोना क्रायसिस सुरू होता तर बरोबर आम्ही मग कोरोना कसं मॅनेज केला पाहिजे आणि तुम्हाला काय पुढे प्रॉब्लेम होणार आहे हे आम्ही DFF मध्ये इन्कॉर्पोरेट करतो आणि तुमच्याकडनंच आम्ही सजेशन घेतलेले असतात आणि थोडं आम्हाला माहित असतं की पेशंटची मानसिकता काय असते. ग्रेट ग्रेट. अजून एक प्रश्न होता की बऱ्याच जणांना वाटतं की हे जे आम्ही घरगुती इनिमा वगैरे सांगतो डिटॉक्स प्रोटोकॉल देतो ग्रीन ज्यूस हे खूप अवघड असेल आणि याच्यासाठी मेडिकल हेल्पच लागणार आपण घरातल्या घरात करू शकणार नाही. तुमचा व्यक्तिगत अनुभव काय होता? ह्या ज्या गोष्टी तशा आपल्याला नवीन असतात तुमचा वैयक्तिक अनुभव काय होता? पहिल्यांदा असं वाटलं नव्हतं की जमू शकेल म्हणून पण तुम्ही तो व्हिडिओ वगैरे एक टाकला होता छोटा त्याच्यामुळे काही प्रश्न नाही आला अजिबात. त्याचा बेनिफिट झाला असं वाटतंय का? त्याच्यामुळे काही फायदा झाला? मी लिहून ठेवलेला आहे त्यावेळेला माझ्या डायरीमध्ये की सगळ्या नसा मोकळ्या व्हायला लागल्या जसं कुठलं तरी टेन्शन होतं त्याच्यावर असं स्ट्रेस आल्यागत आणि ते सगळं असं क्लिअर अप होत आहे. तुमच्या चेहऱ्यावर दिसते तुमच्या ते खूप जास्त पॉझिटिव्हिटी आले आणि हे सगळं झाल्यावरती तुम्ही आय थिंक डिसेंबरच्या निवासी कार्यशाळा आला होता बरोबर? जानेवारीच्या निवासी कार्यशाळा. तर 1-2 मिनिटांमध्ये त्या निवासी कार्यशाळेचा अनुभव कसा होता आणि एवढं सगळं बरं झाल्यावरती पण तुम्ही GTT नॉर्मल आल्यावरती पण तुम्ही निवासी कार्यशाळेला येण्याचा म्हणजे कसा काय डिसिजन घेतलात आणि काय अनुभव होता तुमचा त्याचा तो 1-2 मिनिटांमध्ये तुम्ही सांगितलं. ते निवासी कार्यशाळा जी आहे ती तर निश्चितपणाने खूपच अट्रॅक्टिव्ह आणि आनंददायी होती आणि त्यामध्ये म्हणजे मला थोडक्यात असं म्हणायचं की एका नटशेलमध्ये 3 दिवसांमध्ये तुम्ही संपूर्ण 6 महिन्याचा सगळा आवाका त्याच्यामध्ये कॉम्प्रेस केलेला होता आणि आम्हाला सगळ्यांना खूप मोटिवेट केलं गेलं आणि आय थिंक त्यावेळी तुम्हाला अवॉर्ड पण मिळाला होता. इफ आय एम नॉट रॉंग सेकंड नंबर आला होता तुमचा बेस्ट शुगर कंट्रोल साठी तुमचा. तुम्ही पण ते बिलीव्ह नव्हतं केलं आणि सेकंड नंबर आला होता. राईट बरोबर आहे ना? आलेला होता. अजूनच एक एनर्जी मिळाली त्याच्यामुळे एक वेगळी एनर्जी मला घरातले रिलेटिव्ह सगळे म्हणाले माझ्या मुलीच्या घरी नंतर गेले होते ते सगळे म्हणाले की समथिंग इज डिफरंट इन यू. काहीतरी मॅजिक. तुम्ही थोडे यंग दिसायला लागलाय तुमच्यात मॅजिक आलंय भरपूर पॉझिटिव्हिटी आले. राईट. मला पण आठवतंय पहिल्या वेळी तुमच्याबरोबर मी कम्युनिकेट केलं होतं आणि तुमचं बोलणं झालं होतं आणि त्यामध्ये आणि आत्ताच्या तुमच्या याच्यामध्ये खूप फरक दिसतोय आणि यू आर ऑलवेज स्माइलिंग. म्हणजे तुमचा जो ऍटिट्यूड आहे तो पहिल्यापासूनच तो ऍटिट्यूड होता पण आता तो जास्त प्रकर्षाने
काय संदेश द्याल तुम्ही समाजासाठी? आतापर्यंत तुम्ही मधुमेह मुक्तीपर्यंत पोहोचलाय, तर समाजासाठी किंवा जे डायबेटिक लोक आता सफर करतात त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता, काय सांगू इच्छिता? मला असं एकंदरीत सगळं मिळून असं वाटतं की जी बैठी जीवनशैली आणि आपल्याला खरं म्हणजे कळत नाही की आपण नेमकं कशा पद्धतीनं जगायला पाहिजे, याचे जे आहार आणि विहाराच्या संदर्भातले जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सगळे तुम्ही आमच्यासाठी त्यांच्यासाठी पूर्ण जागे केले परत. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं इन्सुलिन रेझिस्टन्स जो निर्माण झाला होता तो कमी झाला पूर्णपणे. आणि त्याच्यामुळे तर हेच सगळं आता सगळ्या उरलेल्या म्हणजे आपल्या डीएफचे ते पेशंट आहेतच, पण अपार्ट फ्रॉम देम इतर जे बाकीचे जेवढे काही पेशंट्स आहेत आणि जे वुड बी पेशंट तुमचे असू शकतात किंवा जनरल जे आता पेशंट नाही आहेत पण त्यांना त्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं, तर त्या सगळ्यांनी असं लक्षात घ्यायला पाहिजे की आहार आणि विहाराच्या सगळ्या चुकीच्या सवयी भारत सगळा जवळजवळ ऍक्सेप्ट करायला लागलेला होता. आणि त्याच्यामुळे ही वेळ पण डायबिटीसची आलेली आहे. ती आपल्या साधं म्हणजे नेचरकडे वळा एवढ्या एका वाक्यामध्ये सगळं आपण पुन्हा सगळं अटेन करू शकणार आहोत निरोगीपणे. आणि आपलं जे इंडियन ट्रॅडिशनल मेडिसिन आहे, इंडियन ट्रॅडिशनल, त्याचा आपण थोडा रिस्पेक्ट घेऊन त्या पद्धतीने जर का आपण जीवनशैली ठेवली तर त्याचा सगळ्याच पूर्ण समाजाला त्याचा फायदा होऊ शकेल आणि पुढे आजारीच पडणार नाही. आणि तुमच्यासारखं सगळ्यांना मधुमेह मुक्त पण होत आहे, जर आपण मधुमेहासारख्या व्याधीने ग्रस्त असतो. अशी माझी खूप मनापासून तुमच्यासाठी सर माझी पण इच्छा आहे. त्याचं कारण ते फार म्हणजे फेटल किंवा नको असलेल्या गोष्टींकडे जाणाऱ्या 4 दिशा ज्या आहेत त्या फार वाईट आहेत. त्याच्यापेक्षा आपण हे आणि हा जो प्रोटोकॉल आहे किंवा या ज्या दिशा आहेत आहार विहाराच्या या आनंददायक आहेत, त्या अजिबातच दुःखदायक नाही. जर्नी एन्जॉय जर्नी आहे, तो करत राहावं वाटतं, म्हणजे असा आनंद देणार आहे तो. त्याच्यात एक खऱ्या अर्थाने आपण आपल्या स्वतःच्या सोलला भेटतोय आपण याच्यामध्ये. हे फिलिंग तुम्हाला याच्यामध्ये राहते. थँक्यू व्हेरी मच. तुमचं व्हेरी इन्स्पायरिंग थॉट्स, तुम्ही जे काही सांगितलं त्याबद्दल ग्रॅटिट्यूड. एकच लास्ट प्रश्न, त्या सगळ्या प्रवासामध्ये घरातल्या कुठल्या व्यक्तींची तुम्हाला मदत झाली का, किंवा पुढे तुम्हाला याच्यासाठी मोटिवेट करण्यासाठी माझं तुम्ही स्पेसिफिक नाव म्हणजे सांगू इच्छित? मोटिवेशन माझ्या मुलीकडून आहे जास्त प्रमाणामध्ये. त्यांचं नाव सांगितलं तर बरं राहील. तिचं नाव आहे आर्किटेक्ट आनंदी जोगदेव. ती पुण्यात असते. एकच मुलगी आहे मला, स्वप्नप्रिया बर्वे माहेर आणि इकडे आनंदी जोगदेव नाव. तर तिला मी आधी म्हणजे फेसबुकवर आपलं लेक्चर ऐकलं होतं पहिलं. त्याच्यानंतर मी विचारलं म्हणजे चर्चा केली होती. ती म्हणाली जरूर कर. त्याच्यानंतर मी परत 1-2 महिन्यानंतर म्हटलं स्वप्ना कुठे हे सगळं एवढं सगळं करत बसायचं, जरा असं वाटलं होतं त्या पहिल्या महिन्यामध्ये, जरा असं वाटलं होतं. पण तेव्हा मी जरा थोडी सेटबॅक आला होता मला एकच. त्यानंतर मी त्यावेळेला मला म्हणाली ती की नाही आता तू ते चालू केलेलं आहे ते चालूच आणि त्याच्यातून तुझी म्हणजे बेटरमेंटच होणार आहे, त्याच्यामुळे चालू ठेव. तिचं जे मोटिवेशन शस्त्र खाली ठेवायची नाही जे आपण सांगतो की याच्यामध्ये त्याचाच फलित आहे. सो आता माझं सेशन झाल्यानंतर मॅडमना पण किंवा तुमच्या मुलींना पण कल्पना द्या, त्यांचं पण अभिनंदन. त्यांच्यामुळे आज तुम्ही हा प्रवास इथपर्यंत कम्प्लीट करू शकलेला आहात आणि हा जर्नी तुम्ही कंटिन्यू ठेवायचा इथून पुढच्या तुमच्या प्रवासासाठी आणि तुमच्या हेल्थ प्रोग्रेससाठी, आनंददायी हेल्थी प्रोग्रेससाठी मी शुभेच्छा देतो. तुम्ही जो तुमचा बहुमूल्य वेळ दिला, जे टायमिंग दिलं त्याच्यासाठी त्याबद्दल पण DFF आणि माझ्याकडून तुमचे धन्यवाद. आय शुड थँक यू सर. नाही